हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे रेणुका आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत माझ्या ब्रेस्ट फिडिंग आणि पंपिंग जर्नीबद्दल. टू सम इट अप, इट वॉज टफ. मी इनफ आहे का? सो ही गोष्ट सगळ्या न्यू मॉमसाठी सांगणं खूप महत्त्वाचं आहे की ही इन्सिक्युरिटी तुमच्या मनात ठेवून बिलकुल जगू नका. स्व अनुभवाने सांगते, मी जेवढा स्ट्रेस घेतला, जेवढी मी स्ट्रेसफुल होते, स्ट्रेस किल्स युअर सप्लाय, आणि ह्या गोष्टीमुळे मला सगळ्यात जास्त त्रास झालेला आहे. तुम्ही जर या अनुभवातनं काही शिकत असाल तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. सो आज बेसिकली या व्हिडिओमध्ये मी कोणत्या प्रकारचे मी पंप वापरले ते सांगणार आहे, त्याचे फायदे त्याचे तोटे सांगणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या इन्सिक्युरिटीज येतात ब्रेस्ट फिडिंग आणि पंपिंगच्या रिलेटेड, त्या सगळ्यांबद्दल आज आपण बोलणार आहोत. विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट इन टू व्हिडिओ. सो मॅन्युअल पंप मी हा फक्त फर्स्ट 10 डेजसाठी वापरला होता. त्याचं रिझन असं होतं की जसं माझी ब्रेस्ट फिडिंग जर्नी चालली होती त्याच्यावरून मला असं लक्षात आलं होतं की मला थोडं जास्त वेळसाठी, थोडं जास्त लॉंग टर्मसाठी पंपिंग करायला लागणार आहे आणि थोडं चांगला गुड पंपमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस आपण बघूया. हा पंप एक्स्ट्रीमली हलका आहे, त्याला बॅटरी, इलेक्ट्रिसिटी कशाचीच गरज नाही आहे. फक्त तुम्हाला हाताने त्याचं हँडल प्रेस करायचं आहे आणि इट विल क्रिएट द सक्शन इनसाइड. सेकंड बेस्ट पार्ट अबाउट इट इज एक्स्ट्रीमली इनएक्सपेन्सिव्ह. लेस दॅन 1000 रुपीजमध्ये हा येतो. अँड अनदर पार्ट अबाउट इट इज, हे कधी जर तुम्हाला पंप करायचं असेल, जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं आहे किंवा इफ यू आर अ वर्किंग वुमन, किंवा दिवसातून एकदा रात्री वगैरे तुम्हाला एक्सप्रेस्ड मिल्क बेबीला द्यायचं सो दॅट बेबी कॅन स्लीप फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. सो ह्यासाठी तो योग्य आहे पंप. बट जर तुम्ही मोर दॅन 4 to 5 टाइम्स अ डे पंप करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर मग मॅन्युअल पंप हा एक्स्ट्रीमली एक्झॉस्टिंग होऊन जाणार आहे, कारण ह्याच्याने हात भयंकर दुखतात आणि दॅट वॉज द रिझन व्हाय आय वॉन्टेड टू इन्व्हेस्ट इन अ गुड पंप. अनदर डिसएडव्हान्टेज अबाउट इट वॉज, त्याला खूप वेळ लागतो. मॅन्युअली जेव्हा तुम्ही करताय तुमच्या कपॅसिटीवर आहे, तुम्ही किती फास्ट आणि किती स्लो करताय, बट तरी खूप फास्टही करून तुमचा आउटपुट ॲज सच येत नाही. सो त्यामुळे मी प्रो मॉमचा हँड्स फ्री पंपमध्ये इन्व्हेस्ट केला. हा ट्रॅव्हलिंगसाठी पण बेस्ट पंप आहे. दिस इज अ व्हेरी गुड पंप फॉर न्यू मॉम्स हू वॉन्ट्स टू वर्क अराउंड इन द हाऊस, ऑल्सो वर्किंग आउटसाइड ऑफ होम ॲज वेल. सो त्यांच्यासाठी हा बेस्ट पंप आहे. हँड्स फ्री, जस्ट पुट इट इन युअर ब्रँड, यू आर गुड टू गो. सो याचं सक्शन पण मला खूप छान वाटलं. इज अ ग्रेट पंप वेन यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन अ हँड्स फ्री गुड पंप. थोडेसे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत ह्या पंपचे. सो एक गोष्ट जी मला ऑब्झर्व झाली, प्रो मॉममध्ये सक्शन थोडंसं कमी होतं. ऑफकोर्स हा हॉस्पिटल ग्रेड पंप नाही आहे. जो थर्ड पंप आहे, इट्स अ स्पेक्ट्रा S2. Anybody who wants to invest in a good hospital grade pump, Spectra is the one. स्पेक्ट्रा हा ऑटोमॅटिक पंप आहे, डुएल पंप आहे ऑफकोर्स. थर्ड जी मेन गोष्ट आहे त्याची, सक्शन एकदम बेस्ट आहे, हॉस्पिटल ग्रेड आहे. कमी वेळात जास्तीत जास्त आउटपुट याने दिलेलं आहे. माझा सप्लाय खूप इम्प्रूव्ह झाला वन्स आय इन्व्हेस्टेड इन स्पेक्ट्रा. इफ यू कॅन अफोर्ड, ऑफकोर्स डू इन्व्हेस्ट इन इट. आणि थर्ड मेन गोष्ट याची जी आहे ती आहे की कम्प्लिटली ड्रेन करण्यासाठी हा युजफुल आहे एकदम. हे माहिती असेल की तुमचा मिल्क सप्लाय हा सप्लाय अँड डिमांड बेसिसवर असतं. सो जेवढं तुम्ही कम्प्लिटली ड्रेन कराल तेवढं जास्त तुमचा सप्लाय वाढतो. स्पेक्ट्रामुळे ह्या गोष्टीसाठी मला खूप हेल्प झाली आणि माझा सप्लाय ऑफकोर्स इन्क्रीज झाला. स्पेक्ट्रामध्ये ॲक्च्युली 2 व्हेरियंट आहेत. फर्स्ट वन आहे ज्याला तुम्हाला इलेक्ट्रिसिटी लागते, कंटिन्युअसली यू आर प्लग्ड इन टू अ वॉल. बट सेकंड वन इज अ बॅटरी ऑपरेटेड, ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केला. सो यू कॅन ऑपरेट इट whenever you don't have electricity at home or you are sitting somewhere else. आणि मला माझ्या अनुभवानंतर ही गोष्ट सांगायला आवडेल सगळ्यांना की ब्रेस्ट फिडिंग ही खूप टफ जॉब आहे. एनीबडी हू इज टेलिंग यू इट्स अ नॅचरल थिंग, इट्स नॉट. It's not at all natural, and it doesn't come naturally to you. It is a very tough job, and hats off to all the women who have done it. After you have done delivering your baby, this is the greatest hormonal crash of your entire lifetime. So that usually never happens naturally. त्याच्यामुळे तुमचे हार्मोन्स अँड मूड अँड एव्हरीथिंग इज ऑल ओव्हर द प्लेस. You are in pain, of course, be it your vaginal delivery or the C-section. You are in pain anyhow. And then there is a latching issues, your supply issues. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे, सगळ्यांच्या ओपिनियन्सच्या बंबार्डिंगमुळे तुम्हाला असं वाटू शकतं की यू आर नॉट इनफ, विच इज रॉंग.
यू आर इनफ, वॉट एव्हर यू आर प्रोड्युसिंग राईट नाव इज इनफ. ही एक मेन गोष्ट आहे जी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. खूप सारे इन्सिक्युरिटीज असोसिएटेड असतात ब्रेस्ट फिडिंगच्या बाबतीत, की माझं सप्लाय इनफ आहे का, बेबीचं वेट गेन व्यवस्थित होत आहे का, बेबीचं स्लीप व्यवस्थित होतीये का, मी इन जनरल इनफ आहे का. सो ह्या सगळ्या इन्सिक्युरिटीज आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात अननोइंगली पाळत असता. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की एव्हरीबडी गोज थ्रू दिस. स्पीकिंग ऑफ लॅचिंग इश्यूज, शी नेव्हर रिली learned how to latch. Even till date she has problem latching, so it's still painful for me since she never really learned. Finally I have made peace with it. So हे खूप महत्त्वाचं आहे स्वतःला सांगणं की every baby is different, every mom is different, your journey is different. पण बाळासाठी तुम्ही एकमेव आई आहात and you are their entire world. Happy mom is the best thing you can give to your baby. Thing I want to talk about is balance between breastfeeding and pumping. If you are planning to eventually breastfeed your baby, हा balance साधणं खूप महत्त्वाचं आहे because you don't want to put yourself into oversupply. त्याच्यामुळे खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला तुम्ही आमंत्रण द्याल. ओव्हर सप्लायमुळे बेबीला अगेन वेट गेन इश्यूज येऊ शकतात. ओव्हर सप्लायमध्ये काय होतं, फोर मिल्क आणि हाइंड मिल्कचा इम्बॅलन्स होऊ शकतो आणि याच्यामुळे बेबीजला वेट गेन इश्यूज येतात. सो बेसिकली आय वॉन्ट टू टेल यू दॅट डोंट ओव्हर पंप. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो मला बोलायचा आहे की फॉर्म्युलामध्ये कसं असतं की तुम्ही जसं बेबी वाढत जाईल आणि बेबीची भूक वाढत जाते तसं तुम्ही फॉर्म्युलाची क्वांटिटी वाढवता. जसं तुम्ही आधी फक्त 30 ml बनवता, नंतर 60 ml, देन 90 ml, देन 120 ml. सो ॲज युअर बेबीज हंगर इन्क्रीजेस तुम्ही बेबीच्या फॉर्म्युलाची क्वांटिटी वाढवत जाता. बट ब्रेस्ट मिल्कमध्ये तसं बिलकुल नाही आहे. ब्रेस्ट मिल्कमध्ये भलेही 1 महिन्यापूर्वी बाळ सो ब्रेस्ट मिल्कमध्ये असं बिलकुलही नाही आहे. बेबी जर पहिल्या महिन्यात 30 ml पित असेल ना तरी बेबी 6th मंथमध्ये सुद्धा 30 ml फॉर 1 फिडिंग घेऊ शकतं. पण तसं ब्रेस्ट फिडिंगमध्ये बिलकुल नाही आहे. Over the period of 6 months also baby can have a same amount of breast milk while baby is breastfeeding or while you are nursing. Reason for that is breast milk is a smart milk firstly. So तुमची बॉडी ॲज अ मदर एवढी ॲडव्हान्स्ड आहे की बाळाच्या न्यूट्रियन्सची जशी जशी गरज वाढते तसे तुमच्या मिल्कमधलं कंपोजिशन चेंज होत राहतं. इवन फॉर दॅट मॅटर AM आणि PM मिल्क म्हणजे मॉर्निंग मिल्क आणि रात्रीच्या मिल्कमध्ये कंपोजिशन वेगळं असतं. मॉर्निंगच्या मिल्कमध्ये वॉटर कंटेंट जास्त असतो. फोर मिल्क इज टू सॅटिस्फाय बेबीज थर्स्ट आणि हाइंड मिल्क इज टू सॅटिस्फाय बेबीज हंगर. सो दिस composition and every nutrient and fat composition in it and the protein composition in it keeps changing over the period of time. So the amount of milk you are getting is enough. Don't worry into first 3 months that okay, I'm getting this much milk only. By the time baby is turning 6 months, I have to again increase my supply. It's not like that. तुमच्या मिल्कचं कंपोजिशन बेबीच्या नीडनुसार चेंज होत राहतं. That is all for this video. This was my pumping journey. I have pumped for almost 10 months now. So that's it. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कॉमेंट डाऊन बिलो. बाय.